असले कोण आले ना ते सोडायचे. हे बघा हे कस्टमरकडे 1 रुपया नाही आहे आणि हे मला सांगतात 1 रुपया तुझ्या जवळचा घाल आणि मलाच वरनं धमक्या देत आहे इथे यायचं नाही, हे करायचं नाही. 1 रुपया माझ्याकडे मागतात. डिलिव्हरी बॉयला सांगतात प्रोडक्ट तू 1 रुपया घाल. हा, सीसीटीव्ही फुटेज चेक करायचे इथले, कोण खोटं बोलते कोण खरं बोलते सगळं करेल. सिक्युरिटी गार्डला आता बोलवून घेतलेला आहे, मला धमक्या देत आहेत, शिवीगाळ करतायत. सीसीटीव्ही फुटेज इथं चेक करायचं, सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं, सगळं खरं कळेल. हा, सगळं कळेल. अर्धा तास इथे येऊन झालाय का काय माझ्या ऍपवरती लॉग इन मध्ये सगळं दिसतंय. मी इथं किती टायमिंगला रीच झालोय, कुणी कुणाकडे पैसे मागितलेत, प्रोडक्ट यांनी घेतले, पैसे मला पे करायला सांगतायत आणि पैसे देत नाहीयेत. प्रोडक्ट कॅन्सल करा म्हणल्यावर कॅन्सल पण करत नाहीत, मला उलट्या धमक्या देत आहेत. खोटे आरोप करून पोलीस कंप्लेंट करतो, हे करतो, सिक्युरिटीला बोलवून मला आज उलटी भाषा वापरत आहेत. अर्धा तास आहे का किती मिनिटं आहे सगळ्या ऍपवरती माझ्या कळते सगळं खरं खोटं. त्रास कोण कोणाला देते सीसीटीव्ही फुटेज चेक करा. सिक्युरिटी गार्ड आहे तिथून पुढे या बिल्डिंग मध्ये आमच्या येऊ नये. आणि यांनी पण परत इथून पुढे ऑनलाईन मागून यांच्याकडे पैसे नसतात द्यायला. एक डिलिव्हरी बॉयकडे पैसे पे कर म्हणून धमक्या देत आहेत. दारू पिऊन आलेला आहे. हा, दारू पिऊन आहे का काय कुणीही चेक करायचं. कोण दारू पिऊन आहे ते बघायला लागेल ना. अर्धा तास झाले. मॅडम स्वतः ड्रिंक करून आहेत आणि माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. त्याला लाज नाही, हा इथेच उभा आहे. हा, कोणाला लाज आहे कोणाला 1 रुपयाची ते दिसतंय यात क्लिअर.